Carry out overhauling of crankshaft by referring the service manual for clearance and other parameters. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. इंजिनच्या दुरुस्तीमध्ये इंजिनचे घटक काढणे, तपासणी करणे आणि पुन्हा एकत्र करणे समाविष्ट आहे. आता आपण क्रँकशाफ्ट कसे काढायचे, शेल बेरिंग्स आणि क्रँकशाफ्टची तपासणी कशी करावी हे शिकणार आहोत आणि इंजिनचे भाग पुन्हा कसे जोडायचे आणि ते कार्य कसे करते ते तपासायचे. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. पिस्टन असेंब्ली आणि क्रँकशाफ्ट काढा. मुख्य आणि कनेक्टिंग रॉड बेरिंग मोजा. क्रँकशाफ्ट पुन्हा एकत्र करा. पिस्टन असेंब्ली पुन्हा एकत्र करा. आवश्यक टूल्स आणि साधने. संपूर्ण हँड टूल किट, टॉर्क रेंच, आउटसाइड आणि इनसाइड मायक्रोमीटर, डायल इंडिकेटर, पिस्टन रिंग एक्सपांडर आणि कंप्रेसर, प्राय बार, आवश्यक उपकरणे आणि सुटे भाग, इंजिन ब्लॉक असेंब्ली, कामाचे टेबल, क्रँकशाफ्ट आणि कनेक्टिंग रॉडसाठी नवीन बेअरिंग, आवश्यक साहित्य, वंगणाचे तेल, खराब बनियन. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी आम्हाला क्रँकशाफ्टसह 4 सिलेंडर इंजिन ब्लॉक आवश्यक आहे. कामाच्या टेबलवर क्रँकशाफ्टसह सिलेंडर ब्लॉक ठेवा. क्रँकशाफ्टचे फेसेस शीर्षस्थानी असल्याची खात्री करा. सर्व मुख्य बेअरिंग कॅप्स क्रमांकित असल्याची पुष्टी करा. नसल्यास क्रँकशाफ्ट मुख्य बेअरिंग कॅप्स चिन्हांकित करा, जेणेकरून ते त्याच स्थितीत आणि दिशेने पुन्हा स्थापित केले जाऊ शकतात. नंतर निर्मात्याने दिलेल्या क्रमानुसार मुख्य बेअरिंग कॅपचे बोल्ट सैल करा. संदर्भ 1. असेंब्लीमधून मुख्य बेअरिंग कॅप उचलण्याचा प्रयत्न करा. कंपन डॅम्परच्या बाजूने बेअरिंग कॅप काढा. एका ट्रेमध्ये कॅप्स क्रमाक्रमाने ठेवा. कधीकधी हाताने काढणे खूप कठीण असते. अशा वेळी बोल्ट अर्ध्या मार्गाने घाला. हे 2 बोल्ट आपल्या हाताने धरा आणि बोल्ट्स रॉक करून कॅप उचला. इंजिन ब्लॉकमधून क्रँकशाफ्ट काढा. पुढे बेअरिंग कॅपमधून खालचे बेअरिंग शेल काढा. वरच्या थ्रस्ट बेअरिंग्स काढा. क्रँक केसमधून वरचे बेअरिंग शेल काढा. ऑइल गॅलरी पूर्णपणे स्वच्छ करा. योग्य नवीन बेअरिंग शेल निवडा. नवीन बेअरिंग शेल्सला ऑइलने कोट करा आणि क्रँक केसमध्ये आणि क्रँकशाफ्ट बेअरिंग कॅप्समध्ये घाला. बेअरिंग शेल घालताना बेअरिंग लिप बेअरिंग लॉकशी जुळत असल्याची खात्री करा. ब्लॉकमधील ऑइलचे छिद्र शेलमधील ऑइलच्या छिद्राशी जुळत असल्याची खात्री करा. टीप: वरच्या आणि खालच्या क्रँकशाफ्ट बेअरिंग शेल्स मिक्स करू नका. क्रँकशाफ्टशिवाय इंजिन ब्लॉकवर बेअरिंग कॅप स्थापित करा. बोल्ट घाला आणि हाताने घट्ट करा. सर्व्हिस मॅन्युअलनुसार टॉर्क रेंजमध्ये योग्य टॉर्क सेट करा. उदाहरणार्थ 4 सिलेंडर इंजिनसाठी योग्य टायटनिंग टॉर्क 55 Nm आहे. योग्य टॉर्कसह बोल्ट घट्ट करा. डायल गेज 00 आणि एक्सटेन्शन वापरून क्रँकशाफ्ट बेअरिंग व्यास मोजा. 3 बिंदूंवर A, B आणि C मोजा आणि जर B आणि C चे सरासरी मूल्य A च्या मूल्यापेक्षा कमी असेल तर B आणि C चे सरासरी मूल्य हे सरासरी मूल्य आहे आणि जर A च्या मूल्यापेक्षा जास्त A चे मूल्य हे सरासरी मूल्य आहे. क्रँकशाफ्ट बेअरिंग जर्नल व्यास मोजा. टीप: A आणि B मध्ये मोजल्यावर रनआउट 0.010 मिलीमीटरपेक्षा जास्त नसावा. क्रँकशाफ्ट बेअरिंग क्लिअरन्स G 0.027 ते
0.051 मिलीमीटरच्या रेडियल क्लिअरन्सचे मोजमाप करा. टिप: क्रँकशाफ्ट बेअरिंगच्या अंतिम रेडियल क्लिअरन्स आकृतीची सर्व्हिस मॅन्युअलशी तुलना करा. उदाहरण: मोजलेले मूल्य E बरोबर 57.700 मिलीमीटर, मोजलेले मूल्य F बरोबर 57.659 मिलीमीटर, क्लिअरन्स G बरोबर 0.041 मिलीमीटर. क्रँकशाफ्ट बेअरिंग कॅप काढा. थ्रस्ट बेअरिंग जर्नलची रुंदी मोजा आणि योग्य थ्रस्ट बेअरिंगसह समायोजित करा. टिप: थ्रस्ट बेअरिंगच्या दोन्ही बाजूंना समान जाडीचे थ्रस्ट वॉशर स्थापित केले पाहिजेत. वरच्या थ्रस्ट बेअरिंगला ऑइलने कोट करा आणि क्रँक केसमध्ये घाला, जेणेकरून ऑइलचे ग्रूव्ह क्रँक वेब्स बाण फेसिंग असतील. खालच्या थ्रस्ट बेअरिंगला ऑइलने कोट करा आणि क्रँकशाफ्ट बेअरिंग कॅपमध्ये घाला, जेणेकरून ऑन ग्रूव्ह क्रँक्स वेब्स बाणकडे फेसिंग करतील. टिप: रिटेनिंग लग ग्रूव्हमध्ये स्थित असले पाहिजेत. टिप: बोल्टची कमाल लांबी L संदर्भित मूल्यापेक्षा जास्त असल्यास त्यांना बदला. नवीन क्रँकशाफ्टला इंजिन ऑइलने कोट करा आणि क्रँक केसवर ठेवा. मार्किंगनुसार क्रँकशाफ्ट बेअरिंग कॅप स्थापित करा आणि बोल्ट घट्ट करा. टायटनिंग टॉर्क स्थापित करा, उदाहरणार्थ 55 Nm 41 lb फीट. सर्व बेअरिंग कॅप्स आणि थ्रस्ट वॉशर स्थापित करा. सर्व बेअरिंग्स योग्य टॉर्कसह आणि निर्मात्याने दिलेल्या क्रमाने घट्ट करा. प्रत्येक बेअरिंग कॅप घट्ट केल्यानंतर क्रँकशाफ्ट हाताने फिरवा आणि ते मुक्तपणे फिरत असल्याची खात्री करा. क्रँकशाफ्ट मागे आणि पुढे हलवण्यासाठी मऊ हातोडा आणि प्री बार किंवा स्क्रू वापरा. अन्यथा बेअरिंगमध्ये समस्या आहे आणि ती दुसऱ्याद्वारे बदला. क्रँकशाफ्टचा एंड प्ले तपासा आणि प्ले योग्य असल्याची खात्री करा. क्रँकशाफ्ट बेअरिंग अक्षीय क्लिअरन्स किंवा थ्रस्ट क्लिअरन्स डायल गेज आणि डायल गेज होल्डर मोजा. क्लिअरन्स 0.100 ते 0.245 मिलीमीटर असावी. टिप: तुमच्या थ्रस्ट क्लिअरन्स आकृतीची सर्व्हिस मॅन्युअलशी तुलना करा. थ्रस्ट बेअरिंगच्या दोन्ही बाजूंना समान जाडीचे थ्रस्ट वॉशर स्थापित केले पाहिजेत. क्लिअरन्स प्रमाणाबाहेर असल्यास थ्रस्ट वॉशर बदलून क्रँकशाफ्ट बेअरिंगचे अक्षीय क्लिअरन्स समायोजित करा. कनेक्टिंग रॉडमध्ये नवीन कनेक्टिंग रॉड बेअरिंग शेल्स आणि कनेक्टिंग रॉड बेअरिंग शेल्स कनेक्टिंग रॉडमध्ये घाला आणि योग्य टॉर्कसह घट्ट करा. टॉर्क 55 Nm घट्ट करण्यासाठी इन्स्टॉलेशन नोटीससाठी मॅन्युअल पहा. कनेक्टिंग रॉड बेअरिंगचा आतील व्यास मोजा. मोजलेल्या कनेक्टिंग रॉड बेअरिंग जर्नल व्यासाचा संदर्भ घ्या. टिप: सर्व्हिस मॅन्युअलमध्ये क्रँकशाफ्ट बेअरिंग जर्नल व्यासाचे मोजमाप पहा. कनेक्टिंग रॉड बेअरिंगचे रेडियल क्लिअरन्स L मोजा. उदाहरण: मोजलेले मूल्य E बरोबर 47.700 मिलीमीटर, मोजलेले मूल्य F बरोबर 47.653 मिलीमीटर, क्लिअरन्स G बरोबर 0.047 मिलीमीटर, रेडियल क्लिअरन्स L बरोबर 0.026 ते 0.068 मिलीमीटर. टिप: तुमच्या कनेक्टिंग रॉड बेअरिंगच्या रेडियल क्लिअरन्सची सर्व्हिस मॅन्युअलशी तुलना करा. लक्ष द्या, क्लिअरन्स मानकाबाहेर असल्यास कनेक्टिंग रॉड बेअरिंग शेल्स बदलून कनेक्टिंग रॉड बेअरिंगचे रेडियल क्लिअरन्स समायोजित करा. कनेक्टिंग रॉड बेअरिंग कॅप काढा. पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड स्थापित करा. स्थापनेपूर्वी सिलेंडर आणि पिस्टनमध्ये ऑइल लावा. पिस्टन फिक्स करण्यासाठी पिस्टन रिंग कंप्रेसर वापरा. कनेक्टिंग रॉड बेअरिंग कॅप योग्य क्रमाने घाला आणि घट्ट करा. प्रत्येक पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड कॅप स्थापित केल्यानंतर क्रँकशाफ्ट मुक्तपणे फिरते याची खात्री करा. आपण या धड्याच्या शेवटी आलो आहोत. आपण जे काही शिकलो
त्याचा एक संक्षेप घेऊया. आम्ही शिकलो पिस्टन असेंब्ली आणि क्रँकशाफ्ट काढण्यास, मुख्य आणि कनेक्टिंग रॉड बेरिंग्स मोजण्यास, क्रँकशाफ्ट पुन्हा एकत्र करण्यास, पिस्टन असेंब्ली पुन्हा एकत्र करण्यास. अशा प्रकारे या मॉड्यूलमध्ये आपण क्लीनर्स आणि इतर पॅरामीटर्ससाठी सर्व्हिस मॅन्युअलचा संदर्भ देऊन क्रँकशाफ्टची दुरुस्ती करणे शिकलो. आशा आहे की तुम्हाला याबद्दल स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.